नमस्कार मराठी ट्रेडर्स. मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलेही रिकमेंडेशन्स देत नाही आहोत. चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजच्या बँक निफ्टी आणि निफ्टी या चार्टचं अनालिसिस आणि पुढचे ट्रेड प्लॅन्स कसे असतील ते जाणून घेण्यासाठी आपण आता पुढचा व्हिडिओ बघतोय. सो आज जर निफ्टीची तुम्ही मुवमेंट बघितली तर निफ्टी जो आहे आज एक फ्लॅट ओपनिंग होताना आपल्याला दिसली. सुरुवातीला एक त्याच्यामध्ये एक थोडा डाऊनफॉल येतो की काय असं वाटलं, पण आपले जे झोन आपण ड्रॉ केले आहे 24,400 ते 24,450 हा एक आपला रिजेक्शन झोन आहे जो आपल्या बऱ्याच ट्रेडिंग सेशन्स पासून चालत आलेला आहे. सो या झोनला जोपर्यंत तो क्रॉस करत नाही तर आपण आपलं जे काही अनालिसिस होतं तर आपण आपला ट्रेड प्लॅन तसाच ठेवला होता की जोपर्यंत 24,450 क्रॉस करत नाही, इनफॅक्ट 24,600च्या वरतीच आपल्याला एक अपट्रेंड बघायला मिळू शकतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये आज जर निफ्टी तुम्ही ऑब्झर्व केला तर सुरुवातीच्या फर्स्ट सेशनमध्ये निफ्टी जो आहे तो कन्सॉलिडेशन मध्येच आपल्याला बघायला मिळाला आणि एक्झॅक्टली आपल्या 24,400 या लेवलपासून तो आपल्याला फॉल होताना दिसला. तिथे तो कन्सॉलिडेट होता. याच्या मागची रिझन काय आहे तर डेटा अनालिसिस, ऑप्शन डेटा चेन अनालिसिस वगैरे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट अभ्यासल्या तर तुम्हाला हे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने समजायला सुरुवात होईल. आणि जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या कोर्स डिटेल एकदा चेक करून घ्या. चला तर वळूया पुन्हा आपल्या व्हिडिओकडे. तर 24,400 ही जे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला आणि एक्झॅक्टली तिथून रिव्हर्स होत आपण जो नेक्स्ट सपोर्ट जो दिला होता तो होता 24,300चा. सो त्या 24,300च्या सपोर्टला सुद्धा आज बँक निफ्टीने ब्रेक केला आहे आणि आज डिरेक्टली आपल्याला एक मोठी सेलिंग सेकंड हाफ मध्ये बघायला मिळाली. सो निफ्टी जो होता फर्स्ट हाफ मध्ये कन्सॉलिडेट होताना आपल्याला दिसला आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग सेलिंग होताना दिसली. आता बघूया थोडं बँक निफ्टीकडे. सो बँक निफ्टी आज बऱ्यापैकी फार अशी गॅप अप म्हणता येणार नाही, इट्स लाईक फ्लॅट ओपनिंग ओनली. आणि आपण जो झोन ड्रॉ केला होता तो होता 54,800चा. सो 54,800 ते ऑलमोस्ट 54,870-880च्या दरम्यान हा एक रिजेक्शन झोन आपल्याला बघायला मिळाला. या पर्टिक्युलर प्राइसेसला आपल्याला बँक निफ्टीमध्ये रिजेक्शन बघायला मिळालं आणि एक्झॅक्टली बँक निफ्टी सुद्धा फर्स्ट हाफ मध्ये कन्सॉलिडेट होताना दिसला. आणि जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर तुम्ही आज प्रीमियम डीके सुद्धा अनुभवला असेलच. आणि आज त्यातल्या त्यात निफ्टीची एक्सपायरी होती त्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी प्रीमियम डीके अनुभवायला मिळाला. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक्झॅक्टली आपण जो ड्रॉ केलेला झोन आहे, जर तुम्ही आधीचे व्हिडिओज बघितले असतील तर त्यात आपण स्पष्ट सांगितलेलं होतं की 54,800 ही एक स्ट्रॉंग लेवल आहे, एक की लेवल आहे. सो एक्झॅक्टली त्या की लेवल पासून आपल्याला तो रिव्हर्स होताना दिसला. एक आपण म्हणू शकतो तिथे रिजेक्शन दिसलं आणि डिरेक्टली आता आजची जी क्लोजिंग आहे ती 54,140च्या आसपास आपल्याला होताना दिसली आणि सेकंड हाफ मध्ये निफ्टी प्रमाणेच बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक फॉल आपल्याला अनुभवायला मिळाला. सो हे होते आजचे अनालिसिस. सो उद्याचा ट्रेड प्लॅन म्हणजे 9th मेचा आपला ट्रेड प्लॅन कसा असू शकतो किंवा कुठल्या लेवल्सला मार्केट रिस्पेक्ट करेल याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. सगळ्यात आधी आपण निफ्टीकडे वळूया. सो निफ्टीमध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं सो इट्स व्हेरी सिम्पल. आज जो आपला बऱ्याच दिवसापासून सेफ होता 24,300 ही जी लेवल होती, हा जो सपोर्ट होता हा बऱ्यापैकी सेफ होता. सो 24,300ची लेवल आज त्याने आपल्याला ब्रेक करताना दिसलंय आणि त्याने जो एक आपण एक जो रिट्रेसमेंट म्हणतो सो ती एक छोटी आपण रिट्रेसमेंट जी पाहिली ती 24,250ला आपल्याला बघायला मिळाली. सो बेसिकली हा 24,250 जेव्हा ब्रेक केल्यानंतर तो एक झोन आपण म्हणू शकतो, एक डिमांड झोन आपण तिथे कॅल्क्युलेट केला होता किंवा ड्रॉ केला होता. सो तो आपल्याला डिरेक्टली ब्रेक होताना आज निफ्टी जो आहे तो 24,150च्या आसपास आपल्याला क्लोज होताना दिसला. सो उद्यासाठीच्या जे काही आपलं ट्रेड प्लॅन असेल तो याचप्रमाणे असेल की 24,300
380 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि त्याच्या खाली जर तो सस्टेन झाला, त्याच्या खाली जर त्याने ओपनिंग दिली तर आपल्याला पुन्हा आज आपला जो लेवल आहे 24,200 ची ती सुद्धा ब्रेक झालेली आहे. काही ट्रेडिंग सेशन्स मध्ये आपली ती लेवल अजूनही सेफ होती. इनफॅक्ट 24,300 चीच लेवल सेफ होती. त्यानंतर त्याच्या ब्रेकआउट नंतर आपण ही सेकंड जो सपोर्ट आहे तो आपण तिथे मार्क केला होता. आज तोही ब्रेक झालाय. सो जर उद्याच्या दिवशी पुन्हा सेलिंग प्रेशरच आपल्याला जास्त बघायला मिळालंय, बिकॉज तुम्ही बघू शकता चार्ट्स मध्ये सुद्धा एक सेकंड हाफ मध्ये खूप प्रेशर, सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे आपला जो व्ह्यू आहे उद्यासाठी तो बायस बेरिशच आहे. सो बऱ्यापैकी मार्केट इज लाईक निगेटिव्ह असण्याचे चान्सेस जास्त आहे. सो आता जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला 24,100 आणि 24,000चा जो आपला सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तो अजूनही आपण बघू शकतो जर उद्या. आणि जर थोडस आपण म्हणू शकतो की 24,400 ही जी लेवल आहे इथपर्यंत थोडा गॅप अप ओपनिंग आलं किंवा थोडा अपट्रेंड मुवमेंट आपल्याला सुरुवातीच्या ओपनिंग नंतर ओपनिंग बेल मध्ये जर बघायला मिळाली तर पुन्हा आपल्याला 24,400 लाच एक रिव्हर्सल आपण अनुभवू शकतो निफ्टीमध्ये. आता वळूया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा ट्रेडिंग सेटअप जो आहे तो खूप सिंपल आहे की उद्या जर का बँक निफ्टीने 54,800च्या वरती जर सस्टेन झाला तरच आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये बाईंग दिसू शकते. पण 55,200चे हा एक इम्पॉर्टंट रिजेक्शन झोन सुद्धा तिथे आपल्याला आपण ऑलरेडी ड्रॉ केलाय आणि काही स्विंग लोज आणि स्विंग हाईज जर आपण नीट पाहिलात तर तिथे तुम्हाला रिजेक्शन बघायला मिळेल. सो उद्यासाठी पण तीच लेवल आपल्याला रिजेक्शन लेवल म्हणून बघायला मिळू शकते. आणि जर उद्या 54,000ची जी लेवल आहे, जर बँक निफ्टी 54,000च्या लेवलच्या खाली सस्टेन होताना दिसला म्हणजे थोडासा गॅप डाऊन ओपन झाला किंवा गॅप अप जरी ओपन झाला तरी आपल्याला 54,400 ला एक रिव्हर्सल इमिजिएट रेजिस्टन्स आपण म्हणू शकतो त्या कंडिशन मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि जर 54,000ची लेवल ब्रेक केली बँक निफ्टीने तर आपल्याला 53,800 ला एक इमिजिएट सपोर्ट आहे. त्यानंतर 53,600 आणि 53,400 याच खालच्या काही सपोर्ट लेवल्स आपण बघायला मिळू शकता. बट इन केस थोडी ओपनिंग झाली, थोडा गॅप अप ओपनिंग जर दिली उद्या बँक निफ्टीने आणि जर तो 54,600 पर्यंत जर क्रॉस केला तर पुन्हा 54,800 पर्यंतच आपल्याला लेवल्स बघायला मिळतात आणि तो एक स्ट्रॉंग रिजेक्शन झोन आहे. तिथे आपल्याला पुन्हा रिजेक्शनच बघायला मिळू शकता. सो आपण जर थोडासा डेटा जर अभ्यासू तर आपल्या लक्षात येईल. सो बँक निफ्टी लास्ट 15 मिनिट्स मध्ये काय झालं किंवा पुन्हा डे जर तुम्ही लावला ऑप्शन डेटा, सो यू कॅन ऑब्झर्व की बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला 54,000च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला सगळ्यात जास्त पुट रायटिंग आपल्याला होताना दिसते. त्यामुळेच हा एक इम्पॉर्टंट लेवल आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे जर आपण निफ्टीमध्ये थोडंसं चेक केलं तर निफ्टीमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अनालिसिस करू शकतो. डेटा अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑप्शन ट्रेडर्स. आणि एक्झॅक्टली सो जर निफ्टी मधला तुम्ही पूर्ण डेचा ओआय डेटा काढला तर तुम्हाला लक्षात येईल चेंज इन ओआय मध्ये तुमच्या पुट ओआय मध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला चेंज होताना दिसला आहे. आणि इकडे बघा, इथे जे कॉल रायटर्स होते ते पर्टिक्युलर 24,500 हा एक इथले कॉल रायटर 24,500 चे जे सीईचे आय मीन कॉल रायटर्स आहे ते आपल्याला एक्झिट घेताना दिसले मार्केटमधून बेसिकली सेकंड हाफ मध्येच. आणि जर तुम्ही इथे बघत असाल तर 24,400 या पर्टिक्युलर लेवलला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आपल्याला बघायला मिळते. सो ही सुद्धा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे पुढच्या काही ट्रेडिंग सेशन्स मध्ये. सो मित्रांनो, ह्या होत्या आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडायसेसचं चार्ट अनालिसिस आणि थोडासा ट्रेडिंग प्लॅन. ओके. सो या जर आपले व्हिडिओज आपण दिलेल्या लेवल्स तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा. लाईक करण्यात कसली कंजूसी. आणि आपल्या मराठी ट्रेडर मित्रासोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या अनालिसिस मध्ये हेल्प होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट.